उठा जागे व्हारे आता, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवान परमात्म्याचे युगानुयुगीचे लाडके प्रेमी भक्त नामदेव महाराजांचा काकडा प्रसंगातील असून चौकड्याचा अभंग आपण आज कीर्तनरूपी सेवेकरता घेतला आहे. या अभंगाद्वारा प्रेममूर्ती नामदेव महाराज सर्वसामान्य जीवाला भगवान परमात्म्याच्या सच्चिदानंद सुखापर्यंत पोहोचण्याकरता त्या ठिकाणी अत्यंत दिव्यत्वाचं मार्गदर्शन करतात. विठ्ठल या ठिकाणी प्रेममूर्ती नामदेव महाराजांच्या अभंगावरती चिंतन करत आहोत. हा कार्यक्रम काय निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे, पण तरीसुद्धा वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की ज्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन आहे ते निमित्त सांगावं लागतं. याच पाटील वस्तीवरचे कैलासवासी बाबूराव अर्थात सर्व परिवाराचे भाऊ बाबूराव निवृत्ती पाटील यांना काळाच्या पडद्याआड जाऊन 1 वर्ष आज पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी हे हरिकीर्तन नामस्मरण अन्नदान या ठिकाणी हा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांचे पुत्र उद्धव बाबूराव पाटील, यशवंत बाबूराव पाटील, आप्पा बाबूराव पाटील असे त्यांचे 3 सुपुत्र आहेत आणि आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता वडिलांना आपल्या पुढील गती चांगली प्राप्त व्हावी याच्याकरता नामस्मरण हरि कीर्तन संत सेवा अन्नदान असा हा कार्यक्रम ते करत आहेत. मायबाप हो, आपण ज्या लोकामध्ये वावरत आहोत त्या लोकाचं नाव मृत्यूलोक आहे. मृत्यूलोक आहे. मृत्यूलोकाचा असा नियम आहे, मृत्यूलोकामध्ये जो जन्माला येतो तो 1 दिवस मृत्यूलोक सोडून जातो. कारण मृत्यूलोकाचा नियमच असा आहे, ज्याला मृत्यूलोकामध्ये यावं लागतं त्याला 1 दिवस जावंच लागतं. उपरण्याचा एक काठ उचलला की दुसरा काठ उचलावा लागत नाही, तो आपोआप उचलला जातो. तसं जन्म झाला की मग मरावंच लागतं 1 दिवस. विठ्ठल विठ्ठल एवढंच नाही तर आपण जन्माला येत असतानाच मरण सोबत घेऊन आलोत बरं का. मरणाला सोडून कोणीही जन्माला आलं नाही. का आलंय हो? मरण सोडून कोण जन्माला आलंय का? जर मरण सोडून आपण जन्माला आलो असतो तर आपण मेलोच नसतो, पण मरणाला आपण बरोबर घेऊन आल्यामुळे आपण 1 दिवस मरत असतो. मरण आपल्या सोबत आहे. उपजले मरते सवेची ते, सवेची ते उपजते मरते सवेची ते, सवेची ते उपजल्या पिंडा मरण सांगाते. जो पिंड निर्माण होतो त्याला हस्तपादाती अंकुर फुटतात. ते आईच्या उदरातून बाहेर येतं, पण आईच्या उदरातून बाहेर येत असताना मरणासोबत बाहेर येतं. म्हणून बाहेर आल्यानंतर त्याला 1 दिवस नक्कीच जावं लागतं, यात कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही. तद्वत त्याच न्यायाने कैलासवासी वैकुंठवासी पाटील कुटुंबातील थोर मोठं असं व्यक्तिमत्व ज्यांचं ते बाबूराव निवृत्ती पाटील, ते काळाच्या पडद्याआड निघून गेले परिवारातून. ज्या परिवारामध्ये गेल्या वर्षीपर्यंत ते राहिले त्या परिवाराला सोडून ते निघून गेले. जन्मभर त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं आणि ते या यहलोकातून निघून गेले बरं का. बाबूराव देहाला नाव आहे का बाबूराव जीवाला नाव आहे? जीव मरतो का देह मरतो? होय, देह मरतो का जीव मरतो? देह मरतो. देह मरतो, जीव मात्र नित्य आहे, मरत नाही. वासांसी जीर्णानि यथा विहाय गृह्णाति नरानि नवानि नरोपरानि तथा शरीरानि विहाय जीर्णान अन्यानि संयाति नवानि देहि. मरण
देहाला आहे, मरण जीवाला नाही. बरं का, रामायणातला प्रसंग आहे. रामायणामध्ये भगवान श्री रामचंद्र परमात्म्यांनी वालीला मारलं. वाली म्हणतो, धर्म हेतु अवतरे हो गोसाई, मारे हु मोही व्याध की नाही. धर्म हेतु अवतरे हो गोसाई, मैं बैरी सुग्रीव पियारा, अवगुणनाथ कवन मोहे मारा. धर्म हेतु अवतरे हो गोसाई, मारे हु मोही व्याध की नाही. वालीला मारलं भगवान श्री रामचंद्र परमात्म्याने. वाली म्हणतो, प्रभू धर्माचं रक्षण करण्याकरता आपण जन्म घेता आणि विनाकारण तुम्ही एखाद्याला मारता. इतक्यात वालीची पत्नी धावत आली. तारा बिकल देखी रघुराया, तारा बिकल होऊन धावत आली आणि परमात्म्याच्या पुढे उभं राहते. तारा म्हणते प्रभू रामचंद्र परमात्म्याला, हे प्रभू, हे श्रीरामचंद्र, तुम्ही विनाकारण माझ्या पतीला मारलं, तुम्ही माझ्या पतीला मारलं. त्यावेळेला भगवान श्रीरामचंद्र म्हणतात, हे तारे, तुझा पती मारण्याच्याच योग्यतेचा होता. कारण का, प्रभु भालकीन्हा मोहिसिक देने, मर्यादा प्रभु तुमरी कीने. ढोल गवार शूद्र पसुनारी, सकल ताडना के अधिकारी. तारे, तुझा पती मारण्याच्या योग्यतेचा होता म्हणून मी त्याला मारलं. त्याचं वर्तन चांगलं नव्हतं, गैरवर्तन करत होता तुझा पती आणि म्हणून मी त्याला मारलं. प्रभू, तरी सुद्धा मला असं वाटतं की तुम्ही विनाकारणच माझ्या पतीला मारलंय. बरं जाऊ दे, तो देह तुझा पती आहे का त्याचा जीव तुझा पती आहे? त्या देहात असणारं चैतन्य अर्थात जीव तुझा पती आहे. प्रभू रामचंद्र परमात्म्याने विचारलं, म्हणे तारे, जर तुझा पती हा देह असेल तर तो पडलाय, तो घेऊन जा. आणि जीव जर तुझा पती असेल तर मग मात्र तो माझ्यामध्ये विलीन झालाय. क्षितिजल पावक गगन समीरा, गगन समीरा. क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीरा. नासे तनुधरी आगे सोवा, जीव नित्य करी लगित मरोवा. जीव नित्य करी लगित मरोवा. अरे, जीव जर तुझा असेल तर अर्थात जीव मात्र माझ्यामध्ये विलीन झालाय. बरं का महाराज, मनुष्य जीवनामध्ये या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर नेमकं माणसाने काय मिळवावं, पहिल्यांदा याचा अभ्यास माणसाने केला पाहिजे. माणसाने काय मिळवलं पाहिजे जन्मात येऊन? आपल्याला हा मानव देह प्राप्त झालाय, आपण मानव देहामध्ये या ठिकाणी आलो आहोत, अर्थात आपला जन्म झालाय. आपण या इहलोकाची यात्रा करत आहोत. या इहलोकाची यात्रा एक दिवस आपल्याला सोडावा लागणार आहे, कारण आपण यात्री माणसं आहोत, नाही का? यात्री माणसं आहोत आपण यात्रेमध्ये आलोत. एक दिवस यात्रा सोडावं लागणार आहे आपल्याला, आपल्या घरी जावं लागणार आहे. उठ जाग मुसाफिर भोर भये, अबरन कहा तुम सोवत है. जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है. जो काल करे सो आज कर ले, आज करे सो अब कर ले. चिड़िया जब खेत को चुग जाए, फिर पछतावे क्या होवत है. उठ जाग मुसाफिर. मुसाफिर कुणाला म्हणतात हो?
फिरस्ती माणसाला मुसाफिर म्हणतात, यात्री माणसाला मुसाफिर म्हणतात. एक दिवस आपण या यात्रेमध्ये आलोत, आपल्याला ही एक दिवस इहलोकाची यात्रा सोडावी लागणार आहे. मग या इहलोकाच्या यात्रेमध्ये आल्यानंतर माणसाने नेमकं काय मिळवायचंय, काय माणसाने कमवायचंय? धन, संपत्ती, काय कमवायचं माणसाने या ठिकाणी? मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याचं सच्चिदानंद सुख कमवायचंय. त्याच्याशिवाय या मानव देहाची हिती कर्तव्यता पूर्ण होत नाही बरं का. मनुष्य जीवनाचा उद्धार होत नाही. म्हणून माणसाने काय कमवावं, तर माणसाने फक्त एकच कमवावं, परमात्म्याचं सच्चिदानंद सुख कमवावं. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या आयुष्यामध्ये केवळ परमात्म्याच्या सच्चिदानंद सुखाची माणसाने आस केली पाहिजे. सच्चिदानंद सुख मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे माणसाने. परंतु आम्ही अज्ञानी माणसं आहोत, अज्ञानी जीव आहोत. आमच्या जीवनामध्ये या भयानक अशा कलिकलहाच्या गडद अंधकारामध्ये आम्ही अज्ञानाच्या झोपेमध्ये झोप घेत आहोत. म्हणून आम्ही त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं सच्चिदानंद सुख प्राप्त करत नाहीत. सतत माणसाचं ध्यान भगवान परमात्म्याकडे असलं पाहिजे, सच्चिदानंद सुखाकडे असलं पाहिजे. पण आमचं ध्यान तिकडे आहे का हो? नाही. माणसं संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करतात. देवाच्या दरबारामध्ये गेलं तरी माणसं देवाकडे, देवा, हे परमात्मा, हे पांडुरंगा, माझ्या संसारामध्ये भरभराट व्हावी, माझा संसार सुखाचा व्हावा, माझ्या संसारामध्ये धन संपत्ती आयुर आरोग्य उत्तम आयुष्य लाभावं, अशीच माणसं मागणी करतात देवाच्या दरबारामध्ये जाऊन. देवाकडे काय मागितलं पाहिजे याचं सुद्धा ज्ञान माणसाला नसतं हो, नसतं. असाच एक भरकटलेला माणूस होता, रोज देवाच्या दरबारामध्ये जायचा बरं का. रोज देवाच्या दरबारामध्ये जायचा आणि देवाला म्हणायचा, देवा अरे मला श्रीमंत व्हायचंय, मला खूप संपत्ती मिळावी अशी वाटते देवा, पण त्याला मिळत नव्हती. पण दररोज देवाकडे जायचा आणि देवाला विनवणी करायचा, मागायचा देवाकडे, संपत्ती मागायचा. देवाने विचार केला, माझं सच्चिदानंद सुख मागणारी माणसं कमी आहेत, जास्तीत जास्त हेच मागणारी माणसं आहेत, आपण काय करावं? देवाने विचार केला, म्हणे याला देऊन टाकावं बरं का, याला देऊन टाकावं. आणि मग देवाने काय केलं माहित आहे? देवाने हा मंदिरातून दर्शन करून निघाला आणि दर्शन करून जात असताना देवाने 5 किलो सोन्याची वीट टाकली. ज्या रस्त्याने चालला होता तिथे 5 किलो सोन्याची वीट टाकली बरं का मातांनो. निघाला, मंदिरातून बाहेर आला. मंदिरातून बाहेर आल्यानंतर ज्या रस्त्यावरती 5 किलो सोन्याची वीट होती, दुसरा कोणी माणूस त्या रस्त्यावरती नव्हता, त्याच्याकरताच देवाने टाकली होती. परंतु जात असताना संपत्तीची आशा घेऊन रोज देवाकडे जाणारा माणूस, श्रीमंत होण्याची इच्छा होती, देवाने ती आता पूर्णही करायचं ठरवलं होतं. परंतु काही अंतरावर सोन्याची वीट आहे, तेवढ्यामध्ये याला काय झालं माहित आहे का? काय होते माणसाला काय सांगता येत नाही बरं का. माणसं फार खात्रा असतात, खात्रा धोका म्हणतात बघा. डीपी वरती लिहिलेलं असतं खात्रा धोका. तसं कोणता माणूस काय खात्रा धोका होईल काय सांगता येत नाही. पण माणसं खात्रा असतात, करामती असतात मोठी माणसं. आणि मग त्याला काय झालं, त्याला लागलीच वाटू लागलं, आंधळा कसा चालत असेल बुवा, आंधळा कसा झोप घेत असेल बुवा, आंधळा कसा बोलत असेल बुवा, जेवण करत असेल बुवा, असं त्याला वाटायला. उगच त्या आंधळ्याचं ध्यान आलं, तसं त्याला वाटायला लागलं. परंतु त्याने मनामध्ये विचार केला, चला म्हणे आपण हातच्या काकणाला आरसा कशाला, आपण लगेच प्रयोग करू ना. आणि मग लगेच प्रयोग करायला महाराज त्याने डोळे झापून घेतले आणि डोळे झापून तो चालू लागला. आणि मनातल्या मनात असं वाटतं त्याला, अरे म्हणे काय आंधळा सुद्धा असाच चालत असेल की, आपल्याला डोळे झाकून चालता येतं, असाच आंधळा चालत असेल. थोडा पुढे गेल्यानंतर त्या सोन्याच्या विटेच्या जवळ आला बरं का. डोळे नाहीत उघडले, आंधळ्याचं सोंग घेऊनच चालला होता तो. आणि मग जवळ आला विटेच्या,
उजवा पाय त्या विटेला ठेच लागली, पडला. ठेच लागली, पडला, पण डोळे नाही उघडले. डोळे नाही उघडले. मनात म्हणू लागला, आंधळ्याच्या सुद्धा पायाला असा एखादा दगड लागतच असेल की. पुढे चालला, पुढे गेला, डोळे उघडले. बरं आहे म्हणे, आंधळा असा चालत असेल असं वाटलं. पण माझे विश्वमाऊली ज्ञानोबा तिथेच आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, अरे दुर्दैवी माणसा, दैवहीन माणसा, कैसे प्राप्तीचे वेळे निदैवा आंधळ्याचे डोळे, असती आपुले डोळे आपण झाकी. माझे विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात, दैवहीन आहेस. अरे चालून आलं होतं सगळं, भगवंताने तुझी इच्छाही पूर्ण केली होती, परंतु त्याच वेळेला तुला आंधळ्याचं डोहाळं लागलं, म्हणून मात्र तुला श्रीमंती प्राप्त होऊ शकली नाही. अरे हा दृष्टांत सोडा, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असंच घडतंय. माणसाला हा मानवदेह प्राप्त झालाय, स्वर्णमय संधी चालून आलेली आहे, पण ही स्वर्णमय संधी मात्र माणसं दौडून टाकतात आणि संसार करता करता त्या संसारामध्ये माणसं मरून जातात, पण परमात्म्याचं सच्चिदानंद सुख मात्र प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. विठाला विठाला आणि म्हणून मानव जीवनामध्ये परमात्म्याचं सच्चिदानंद सुख प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. पण आपण करत नाहीत, हे आपलं दुर्दैव आहे. दुर्दैव आहे. म्हणून तर संत मुनी तुम्हा सर्वसामान्य जीवाला, विषयाची आसक्ती धरलेल्या जीवांना, त्रिविध तापाने त्रस्त झालेल्या जीवांना, माया मोहामध्ये रत झालेल्या जीवांना साधू संत सांगतायत, बाबा रे म्हणे हा नरदेह किमर्थ निर्मिला, तो म्या विषय स्वार्थी लाविला, तिता परमार्थ हातीचा गेला, करीवाहिला विचार हा. नाही का? हा विषयामध्ये गुंतून पडलेला जीव, माया मोहामध्ये गुंतून पडलेला जीव, त्रिविध तापाने त्रस्त झालेल्या जीवांना साधू संत सावध करतायत, जाग करतायत. बरं, जाग कुणाला करतात हो? जाग कुणाला करतात? जाग करण्याच्या 3 पद्धती आहेत. संत संतांना जाग करतात, संत देवाला जाग करतात आणि संत सामान्य जीवाला जाग करतात. संत अशा जनांना जाग करतात साधू संत. गेली वासुदेवासी विसरून गा, ऐसे जागविले अवघे जन, होते संचित तेही केले दान. तुका म्हणे निवडली कोण, तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली वासुदेवासी विसरून गा, वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, जाबनेता तरी जातो मागा रागा. कुणाला जाग केले साधू संतांनी? सर्वसामान्य जीवाला, विषयामध्ये भरकटलेल्या जीवांना, मोह मायामध्ये मायेने गुरफटून गेलेल्या जीवांना साधू संत जाग करतात बरं का. आणि संत संतांना जाग करतात. आपल्याला काकड आरती पूर्ण माहित आहे. उठा उठा साधू संत साधा आपुले हित, करतात. उठा उठा साधू संत साधा आपुले हित, आपलं हित साधा. गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. बरं का, हा नरदेह गेल्यानंतर मग कसा भगवंत. म्हणून आत्ताच जाग झालं पाहिजे, आत्ताच, ताबडतोब, एसी वक्त, या क्षणापासून माणसाने जाग झालं पाहिजे. नाहीतर काही खरं नाही बरं का, काही खरं नाही. काल सदा अपने सिर डोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, देह पड़े रहे जाए यहीं पर, देह पड़े रहे जाए यहीं पर, कुंडल और नगीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या.
अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, यदि छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। माय बाप हो, काल सदा अपने सिर डोले, काळ आहे ना, काळ काळ सतत आपल्या अवतीभोवतीच असतो, आपल्या डोक्यावरती डोलत असतो. फक्त काळाने आपल्या डोक्यावर अजून आपल्यावरती झडप मारायचं बाकी आहे. म्हणून आत्ताच केलं पाहिजे. मला सांगा, उद्या सकाळपर्यंत आपण जिवंत राहू याची गॅरंटी काय? होय, आहे गॅरंटी? उद्या सकाळपर्यंत आपण जिवंत राहू याची गॅरंटी नाही. म्हणून आत्ताच केलं पाहिजे. आत्ता इथून लागलीच केलं. पुढच्या क्षणाला आपलं काय होईल काय सांगता येत नाही. क्षणभंगुर जीवन की कलिका, कल प्रात को जान खिले ना खिले, मलयांचल के शुचि शीतल मंद, सुगंध समीर हिले ना हिले, कलिकाल कुठार लिए है खड़ा, तन नम्र से चोट झिले ना झिले, जपले हरि नाम और रसना, फिर अंत समय में हिले ना हिले, क्षणभंगुर जीवन की कलिका, जीवन की कलिका तो क्षणभंगुर है, क्षणाचा भरोसा नाही म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध, तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. हुशार, सावधतेचा इशारा महाराज. फार मोठी वेडी वाकडी वळण आहेत पुढे. म्हणून आता सावध होण्याची गरज आहे. वेडी वाकडी वळण जर चुकवायची असतील ना, तर माणसाने त्वरा केली पाहिजे, लवकर सावध झालं पाहिजे. सावध झालं पाहिजे माणसाने, जाग झालं पाहिजे माणसाने. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. जे सावध झाले, जे जागे झाले, तेच ज्या ठिकाणी जय जयकार चाललाय, वैष्णव भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतायत, गातायत, भगवंताचं ना गुणगान त्या ठिकाणी गातायत, अशा ठिकाणी जे सावध झाले ते आले. बेसावध आहेत ते येत नाहीत महाराज, भगवंताचं नामचिंतन करत नाहीत, संसारातच मरून जातात. परंतु भगवंताची साधना मात्र त्यांच्या जीवनामध्ये कधीच घडत नाही. म्हणून माणसाने काय करावं? कल कल क्या करे, कल काल क्या, कल करना है सो आज करना, आज करना है सो इसी वक्त अभी करना. नाहीतर काळ तुझ्या डोक्यावरच डोलत आहे. कधी झडप घालेल आणि कधी आपलं करेल याची गॅरंटी नाही. म्हणून बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, वाचोनी आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बाबा रे, आतापर्यंत भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने तू जगतोयस. पुढे किती दिवस जगणार आहे हे माहीत नाही. अजून मृत्यूच्या आहारी गेला नाही. म्हणून काय करा तर आता भगवंताचं नामचिंतन करा. प्रेममूर्ती नामदेव महाराज म्हणतात, माणसाने जाग झालं पाहिजे. संतांनी संतांना जाग केलं, संतांनी देवाला जाग केलं. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची मांदी उभे जोडून हात. साधू संतांनी देवाला जाग केलंय. काकडा प्रसंगामध्ये आपण बघा, देवाला जाग केलंय. परंतु प्रेममूर्ती नामदेव महाराज तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला जाग करण्याकरता या ठिकाणी या काकड आरतीच्या अभंगातून त्या ठिकाणी सांगत आहे. पण माणसाने झोपावं कुठं? झोपावं कुठं? आपापल्या घरामध्ये झोपावं. झोपावं कुठं हो माणसाने? सांगा की कुठं झोपावं? होय,
हे म्हणतील महाराज आपापल्या घरीच झोपावं, दुसरीकडे कुठं झोपायचं. होय मातानो, बरं आहे ना, बरोबर आहे ना. कुठं झोपावं? आपापल्या घरी. थंडीचे दिवस आहे, जरा 2-3 दिवस झाला आबाळ असल्यामुळे थंडी लागत नाही. आमच्या इकडे तर खूप थंडी आहे. 2-4 वाकळा खालून वरून घालून झोपावं घरी. घरी झोपल्याने आत्मकल्याण होत नाही. घरी झोपल्याने भगवान परमात्म्याच्या सच्चिदानंद सुखाची प्राप्ती होत नाही. झोपावं कुठं? अरे ज्या ठिकाणी कुणीतरी आत्मकल्याणासाठी, आत्मिक उत्थानासाठी जाग करणार आहे त्या ठिकाणी माणसाने झोपावं. कुठं झोपावं? ज्या ठिकाणी हरिकथा चाललेली आहे, ज्या ठिकाणी कीर्तन चाललेलं आहे, ज्या ठिकाणी काकड आरती चाललेली आहे त्या ठिकाणी माणसाने झोपावं. त्या ठिकाणी जर माणसं झोपली तर तिथे कुणीतरी जाग करणार आहे. बाबा रे, अज्ञान अंधकारामध्ये, अज्ञानाची लागलेली झोप, अज्ञानाच्या गडद अंधकारामध्ये झोपलेला माणसा आता उठ, जागा हो आणि भगवान परमात्म्याचं स्मरण कर, भगवंताचं नामस्मरण कर आणि जन्म जन्मांतराच्या व्यथा चुकव. प्रेममूर्ती नामदेव महाराज अभंगाच्या जागेहून काय करा? स्मरण करा पंढरीनाथा. भगवान श्री पंढरीनाथाचं स्मरण करा. अंतर्मुकृतीमध्ये भगवान पंढरीनाथांच्या बद्दल भाव प्रगट झाला पाहिजे. भगवान पंढरीनाथाच्या नामस्मरणाने अंतःकरण गदगद झालं पाहिजे. बरं का? हा अंतःकरणाचा विषय आहे. परमात्म्यावरती अत्यंतिक प्रेम असावं लागतं. देवावरती प्रेम करणारी माणसं कमी असतात. देवावर आपलं प्रेम असलं पाहिजे. जीवाने परमात्म्याचं व्हावं. जीव जीवाचा झाल्याने कल्याण होत नाही. जीवाने परमात्म्याचं व्हावं लागतं, त्यावेळेला कल्याण होतं. म्हणून बाह्य रंगातून भगवंताचं आपण किती नामचिंतन करा, नामसाधना करा, किती परमार्थ करा, बाह्य रंगातून भगवंताच्या सच्चिदानंद सुखापर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाही. परंतु अंतर्मुख वृत्तीतून आपण ज्या वेळेला त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू त्यावेळेला मात्र आपल्याला परमात्म्याच्या सच्चिदानंद सुखाची प्राप्ती होईल. एवढंच नव्हे, कीर्तन करणं परोक्ष ज्ञान आहे. एखादी चाल म्हणता येणं परोक्ष ज्ञान आहे, ती कला आहे. वक्तृत्व करता येणं कला आहे. बरं का? परोक्ष ज्ञान आहे ते. परंतु अपरोक्ष ज्ञान ते आहे की आपण भगवंताचं अंतर्मुख वृत्तीतून केलेलं नामस्मरण आणि त्या नामस्मरणाने नामरूपाची अवस्था होते. नामरूपाची अवस्था झाली की मग जीव शिवाचा झाला, जीव देवाचा झाला. आपल्याला त्याच्याकरता तर प्रयत्न करायचा आहे, पण अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व साधू संतांनी भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवला. का हो? तुमच्या आमच्यासारखं प्रेम आहे का त्यांचं? अहो नाही. जगाचा मालक साधू संतांच्या सोबत त्या ठिकाणी आनंद घ्यायचा, आनंद द्यायचा. स्वतः जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला जगाचा मालक पांडुरंग परमात्मा यायचा. सकल संतांच्या सानिध्यामध्ये जगाचा मालक राहायचा. म्हणजे त्यांचं काय प्रेम तुमच्या आमच्यासारखं आहे का देवावर? तुम्हा आम्हाला वाटतं देव भेटावा, देवाने दर्शन द्यावं चिन्मय रूपाने, परंतु आम्हाला देव चिन्मय रूपाने कधी दर्शन देत नाही. कारण आम्ही जी भक्ती करतो देवाची, आम्ही जी साधना करतो ती अंतरंग साधना नाही, ती बाह्य रंग साधना आम्ही करतो. म्हणून आम्हाला चिन्मय रूपाने तो परमात्मा दर्शन देत नाही. बरं का? याच्याही पुढे जाऊन अजून सांगेल. हे वाक्य हृदयावरती कोरून ठेवण्यासारखं आहे. बरं का? आपण ज्या देवाचं दर्शन घेण्याकरता जातो, ज्या देवासाठी एवढी पळापळ चाललेली आहे, तो देव आपल्याला भेटावा वाटतो. पण देव भेटण्याआधी हे वाक्य लक्षात ठेवा. अरे भगवान ढूंढना आसान नहीं, पहिले इंसान बनना जरूरी है. देव दर्शन देईल,
नक्की देईल तो, परंतु पहिल्यांदा एक खरा माणूस आपण बनलं पाहिजे. आणि जोपर्यंत खरा माणूस आपण बनत नाही तोपर्यंत जगाचा मालक आपल्याला दर्शन देणार नाही. अरे का माफी मागून सांगतो, आजच जगाच्या मालकाचं दर्शन आम्ही सकाळी घेतलं 6 वाजता. लाईन लागलेली होती दर्शनाला. आम्ही आपलं नामजप चालू होता, नामजप आमचा सुरू होता. विठ्ठल 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 पांडुरंगा, विठ्ठल 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 पांडुरंगा, विठ्ठल 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 आम्ही आपलं जप करत होतो. आणि आमच्या पुढे काही 2-4 आपलं टुकार होते, ते मात्र संसाराच्या गप्पा मारत होते. अरे मी 1 वर्षच माळ घातली, मग ठे काढली, मग काय असंच पंढरपूरला आलो, इथं अडकवून ठेवली माळ, अजून पुन्हा दर्शनासाठी आलो. माळ काढून घालण्याकरता आहे का? होय. आणि घालून काढण्याकरता माळ आहे का? अरे तो अलंकार आहे, जगाच्या मालकाचा अलंकार आहे, जगाच्या मालकाला प्रिय आहे. अतिप्रिय आवडे तुळशी बुका, तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामापद पंकज पादुका श्रीमस्तकी वंदित असे. ते माळचा विषय त्यांचा चालू होता. आणि मग त्यांचं चालू होतं आपलं ह्या इकडचं गावाकडचं, हा तसा हा तो असा. अरे देवाच्या दरबारामध्ये जाऊन सुद्धा आम्ही देवाचं नामचिंतन करत नाहीत. आम्ही विषयाच्या संसारातल्या आम्ही घरच्या गप्पा तिथं जाऊन मारतो. तर आम्हाला त्या जगाचा मालक चिन्मय रूपाने कधी दिसेल? कधी दिसेल तो परमात्मा? आणि ना प्रेम मूर्ती नामदेव महाराजांच्या हाताने त्या भगवान परमात्म्याने लोण्याचा गोळा खाल्ला. नामदेव महाराजांच्या घरी दिवाळ सणाला देव भोजना करता आले. जगद्गुरु तुकोबारांच्या घरी कन्या खाण्याकरता देव आले. विदुर काकाच्या घरच्या कन्या जगाच्या मालकाने खाल्ल्या. एवढंच नाही, संत श्रेष्ठ श्री वैराग्य राग रसिक गोरोबा काका महाराज तेर निवासी, तेरच्या गोरोबा काकाचे मडके हात नसताना देवाने घडू लागले. तुमच्या आमच्यासारखी भक्ती होती म्हणून का? नाही. म्हणून मी सांगत असतो, भगवान ढूंढना आसान नहीं, पहले सच्चा इंसान बनना जरूरी है. म्हणून परोक्ष ज्ञानाने काही होत नसतं बाबा. अपरोक्षत्वाची अनुभूती प्राप्त होण्याकरता अंतरंगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने अंतरंग गदगद व्हावं लागतं. त्याच वेळेला बस जगाचा मालक भेटतो बरं का. म्हणून भावे चरणी ठेवा माता, अंतकरणामध्ये भाव लागतो बरं का. आणि असंही तो भगवान परमात्मा भावाचाच भुकेला आहे. भक्त कोणत्या जातीचा आहे बरं का, कोणत्या वर्णाचा आहे, परमात्म्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही बरं का. तुम्ही किती मोठे श्रीमंत आहात, तुमच्याकडे केवढं मोठं ऐश्वर्य आहे,
तुमच्याकडे काय आहे त्याचं काही देवाला घेणं देणं नाही. तुमच्या अंतर्मुख वृत्तीमध्ये त्याच्याबद्दल किती प्रेम आहे तो फक्त प्रेमाचा भुकेला आहे बरं का. अधमते अधम अधम अति नारी. शबरी माता अधम जातीची होती, तरी अधम जातीची असली तरी शबरी मातेचे बोरं खाल्ले ना देवाने, नाही का. पण देवाला फक्त भाव लागतो म्हणून भावे चरणी ठेवा माथा बरं का. आज चिंतना करता घेतलेला जो अभंग आहे ना, त्या अभंगावरती बोलण्याकरता कमीत कमी 7 दिवस तरी लागतील. कमीत कमी थोडक्यामध्ये बोलायचं ठरलं तरी 7 दिवस लागतील. एका एका शब्दाचा एका एका प्रमाणाचा जर आपण चिंतनीय विषय मांडायचा ठरलं तर फार पुष्कळ असा वेळ लागेल आपल्याला बरं का. म्हणून देवाला भाव पाहिजे, तो भावाचा भुकेला आहे. भावे चरणी ठेवा माथा. जर आपण अंतःकरणामध्ये आपल्या त्या भगवंताबद्दल भाव गदगद झाला तर मग काय होईल, तर आपल्या जन्मांतराच्या व्यथा चुकतील, आपली फजिती चुकेल बरं का. थोडक्यात फजिती चुकेल. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. ही जी जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं गर्भवासाचं दुःख सहन करायचं, पुन्हा मरायचं, जन्माला यायचं गर्भवासाचं दुःख सहन करायचं, पुन्हा मरायचं बरं का. हे जे काही फेरे आहेत ना, हे फेरे चुकतील आणि परमात्म्याचं सच्चिदानंद सुख आपल्याला प्राप्त होईल. म्हणून सुकवी व्यथा जन्माच्या. बाबा रे, जन्मांतराच्या व्यथा चुकवा. नाहीतर काय, आपण ज्या संसारामध्ये वाटचाल करत आहात, आपण ज्या मुलाबाळांच्या मध्ये परिवारामध्ये वाटचाल करत आहात, हे काय आपल्या सोबत येणारं इथलं कुणीच नाही. जन जायते गमगच्छती. आपल्याला ज्या काही संसारामध्ये दिसणाऱ्या वस्तू आहेत ना, आपला मुलगा असेल, आपली मुलगी असेल, आपली आत्या असेल, आपली काकी असेल, आपली चुलती असेल, आपले वडील असतील, आजोबा पंजोबा असतील बरं का, हे सगळे जरी असले आपल्या सोबत, आज आपल्या सोबत असले, आपल्यावरती प्रेम करत असली तरी बरं का, तरी पण शेवटच्या क्षणाला मात्र हे आपल्या बरोबर कोणीच येणारे नाहीत बरं का, कोणीच येणारे नाहीत. निर्वाणीचा एक पांडुरंग, नाही का. निर्वाण कालामध्ये आपल्या सोबत येणारा जर कोणी असेल तर तो जगाचा मालक आहे. त्याच्याशिवाय आपल्या निर्वाण काळाच्या वेळेला आपल्या सोबत दुसरा कोणी येऊ शकत नाही महाराज. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, नाही का. अंतकाळाच्या वेळेला केवळ तो भगवान परमात्मा आपल्या बरोबर येतो, त्याच्याशिवाय दुसरा कोणी येत नाही. सगळी लोक येतात ते स्मशानापर्यंत येतात, पण स्मशानापासून एकट्यालाच पुढे जावं लागतं. म्हणून तिथून पुढे जाण्याकरता आपला कोणीतरी बरोबर असला पाहिजे. म्हणून जगाचा मालक आपण आपला करायचा आहे बरं का. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, किंवा अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोधरा. अंतकाळाच्या वेळेचा जो सोयरा आहे त्याच्याशी आपण नातं जोडायचंय, त्याच्याशी सोयरी करायची आहे. देव तू सोयरा करी आता बरं का. कशासाठी देवाला सोयरा करायचंय? भाग्यवंत झालो गोते सपुरती, आता पुण्यनी ते पार नाही. देव सखा आता केले नव्हे काही, त्याने सकळ ही सोयरी. देवाशी सख्यत्व का करायचं? देवाशी सोयरी का करायची? कारण तोच जगाचा मालक अंतकाळाच्या वेळेला आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून आपण त्या देवाला आपलं करायचंय, देवाशी नातं जोडायचंय, देवाशी सोयरी आपण करायचे बरं का. आपण ज्यांच्यामध्ये वावरतो, ज्यांच्यामध्ये राहतो, संसार करतो, त्या संसारातली एकही गोष्ट दादा आपल्या सोबत येत नाही. म्हणून देव मात्र आपण आपला करावा, देवाशी ऐक्य करावं, देवावर प्रेम करावं, देवाची भक्ती करावी. संत मीराबाई, संत जनाबाईंनी देव आपला केला, देवाची भक्ती केली, खूप मोठी भक्ती केली.
बर का. लगन लगी लीलाधारी से, जगीर जगमग ज्योति, जगीर जगमग ज्योति. राम नाम का हीरा पाया, श्याम नाम के मोती, जगीर जगमग ज्योति. प्यासी दो अखियों में हो, प्यासी दो अखियों में, प्यासी दो अखियों में आंसुओं के धार. बोलो जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम. देवाशी नातं जोडल्यानंतर, देव आपला केल्यानंतर माय बाप हो नक्कीच कल्याण होत असतं. म्हणून नाशक्या कुचक्या संसारासाठी, नश्वर गोष्टीसाठी आपण रडण्यापेक्षा जगाच्या मालकाकरिता एकदा तरी आपल्या डोळ्यातून थेंब आला पाहिजे. ज्या वेळेला देवाकरिता आपल्या डोळ्यातून थेंब येईल पाण्याचा, त्या क्षणाला आपल्या हृदय मंदिरामध्ये तो जगाचा मालक वास्तव्य करून जाईल. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, एवनी गोपाळ राहे तेथे, किंवा बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखांत पार नाही. एवनी अंतरी राहेल गोपाळ, साया साचे फळ बैसलिया. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, निर्मल निर्मल मन जन सोमोही पावा. निर्मळ मनाने, निर्मळ चित्ताने आपण त्या भगवान परमात्म्याचं गान करावं. हे ज्या वेळेला आपण कराल त्यावेळेला मात्र आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं आत्मिक उत्थान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्यांच्यामध्ये आपण वावरतो ना, धन पत्नी पुत्र पौत्राधिक जन, ज्या जनामध्ये आपण वावरतो ना, हे सर्व बंधू मित्र स्वजन सखे हे सगळे आहेत ना, हे सगळे मात्र आपल्या सोबत कोणी येणार नाही. म्हणून यांच्यातून थोडंसं वेगळं व्हावं आणि भगवान परमात्म्याला आपण शरण जावं. नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या
धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवासी. म्हणून हे सर्व मिथ्या आहे, हे सर्व खोटं आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा. ऐका, हे जे सूत्र आहे अगदी या सूत्राप्रमाणे हे सर्व. मोक्ष किती आहेत? मोक्ष किती आहेत? कोणते कोणते 4 मोक्ष आहेत? देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या. त्याच्या 4 मुक्त्या आहेत. देवाच्या द्वारामध्ये उभं राहिल्यानंतर या 4 मुक्त्या प्राप्त होतात, 4 मोक्ष प्राप्त होतात. देवाच्या दारात उभं राहिल्याबरोबर काही लोकांनी शंका घेतली, म्हणे महाराज रात्रंदिवस एवढं तुम्ही पळत फिरता, कीर्तन करत, कथा करत, नामस्मरण करता. अहो म्हणे विश्वमाऊली ज्ञानोबा रायनी हरिपाठामध्ये सांगितलं देवाचे द्वारी उभा क्षणभरी. क्षणभर देवाच्या द्वारामध्ये उभं राहिल्यानंतर 4 मोक्ष प्राप्त होतात असं माऊली सांगतायत. पण त्याला हे माहिती नाही बाबा, माऊलीचा सांगण्याचा अर्थ असा आहे, माऊली क्षण कशाला म्हणतात? थोरा मोठ्यांच्या आयुष्याच्या गणनेमध्ये आपलं 100 वर्षाचं आयुष्य म्हणजे एक क्षण आहे, एका क्षणाचं आहे. आयुष्यभर आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. त्यावेळेला आपल्याला त्या 4 मोक्षाची प्राप्ती होते. संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्याला मोक्ष प्राप्त होतात. मोक्ष प्राप्त होतात. कोणते कोणते ते मोक्ष आहेत? तर ते स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता असे 4 मोक्ष आहेत. हे 4 मोक्ष आपल्याला प्राप्त होतात. परंतु कधी? संतांच्या चरणावरती आपल्या अंतर्मुख कृतीतून आपला भाव ज्या वेळेला आपण ठेवतो, क्षणाक्षणाला एक क्षणभर न वाया घालवता आपण श्वासाला भगवंताचं नामचिंतन करतो, त्यावेळेला आपल्याला 4ही मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त होतात. म्हणून बाबा रे, आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा आणि संत सानिध्यामध्ये राहा. अभंगाच्या क्षणक्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्य त्यावरा हेच करा बापानो. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. म्हणून बाबा भगवंताचं नामस्मरण आपण करा, संत सानिध्यामध्ये आपण राहा. भवनाम संसारातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण भुलू नका. कारण संसारातल्या गोष्टी मध्ये जर आपण भुलून बसलात नक्कीच आपलं कल्याण नाही, आपलं त्या ठिकाणी अधोगती आहे. म्हणून संसारादी कामामध्ये आपण संसाराशी रत होण्यापेक्षा आपण देवाशी रत व्हावं, देवाशी ऐक्य करावं आपण, बरं का. आणि अंतर्वृत्तीमध्ये त्या भगवान परमात्म्याबद्दल निज प्रेम प्रगट व्हावं, भगवंताची भक्ती करावी. जो भगवंताची भक्ती करेल, भगवंताचं नामस्मरण करेल, परमात्म्यावरती प्रेम करेल, त्याचा अनंताचा प्रवास सुखाचा होईल. म्हणून विष्णुदास विनवी नामा भगवान श्री भगवान परमात्म्याचे युगानुयुगेचे प्रेमी लाडकी भक्त नामदेव महाराज. विष्णुदास विनवे नामा भूलू नका भव कामा. संसारादी कामांना आपण भूलू नका. धरा अंतरी निज प्रेमा न चुका नेमा हरिभक्ती. आपण हरिभक्ती करावी महाराजांना, भगवंताचं नामस्मरण करावं असं या अभंगातून प्रेममूर्ती नामदेव महाराज सांगतात. खऱ्या अर्थाने या अभंगाच्या एका कडव्याचा भावार्थ, एका कडव्याचं चिंतन जर आपण करायचं ठरलं तर दिवसभर लागेल, 7 दिवस लागेल, तरीसुद्धा चिंतन होणार नाही. पण आपल्याकडे मर्यादित वेळ असतो. कीर्तन म्हणजे 2 तासाचं. पूर्वीच्या काळामध्ये 3-3 तास कीर्तन व्हायचे, पण आता 2 तासावर आलं आहे, बरं का. आता 1 तासावर येऊन पुन्हा अर्धा तासावर, अर्धा ताससुद्धा करतात कीर्तन महाराज, मी ऐकले. अर्ध्या तासात कीर्तन होत असतं का? होत नसतं. आले अर्धा तासावर. आता किती कीर्तन केलं महाराजांनी? तर फक्त 30 मिनिट केलं असं म्हणतात. 30 मिनिट कीर्तन केलं, 40 मिनिट कीर्तन केलं महाराजांनी असं बोलतात महाराज. कीर्तन
2 तासाची मर्यादा आहे आणि ती मर्यादा आजच्या या प्रसंगामध्ये आपली झालेली आहे. वास्तविक पाहता आपण आज या ठिकाणी ज्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आहोत, कैलासवासी बाबूराव निवृत्ती पाटील, अर्थात पाटील परिवाराचे ते भाऊ होते बरं का. भाऊंना जाऊन आज 1 वर्ष जवळजवळ पूर्ण झालं. भारतीय संस्कृतीचा नियम असा आहे, भारतीय संस्कृती संस्कार प्रधान आहे आणि या संस्कार प्रधान भारत देशामध्ये जन्माला येण्या अगोदरपासून संस्कार केल्या जातात, ते मेल्यानंतर सुद्धा संस्कार केल्या जातात. 16 संस्कार आहेत. त्या 16 संस्कारापैकी शेवटचा संस्कार आहे अंत्यसंस्कार आणि संस्कारानंतरही त्या ठिकाणी काही संस्कार केल्या जातात. मेल्यानंतरचे ते संस्कार आहेत गंगापूजन, अर्थात 13वा गोडजीवन, पुन्हा मासिक श्राद्ध आणि वर्ष झालं की वर्ष श्राद्ध करावं लागतं. कारण वर्ष श्राद्ध करून श्राद्ध विधी केल्यानंतर तो जो काही या परिवारातून गेलेला जीवात्मा आहे, त्या जीवात्म्याला गती प्राप्त व्हावी याच्याकरता त्यांच्या आप्तस्वकीयांनी, आप्तजनांनी, अर्थात पुत्रपौत्राधिकांनी त्या ठिकाणी हा विधी करावा लागतो. त्यामुळे त्यांना पुढील गती चांगली प्राप्त होते आणि म्हणून त्यांचे 3ही चिरंजीव आहेत, उद्धव बाबूराव पाटील, यशवंत बाबूराव पाटील, आप्पा बाबूराव पाटील. या 3ही पुत्रांनी आपल्या वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आजचं हे या ठिकाणी हरिकीर्तन, त्या ठिकाणी अन्नदान, नामस्मरण, त्यांना पुढील गती चांगली प्राप्त व्हावी याच्याकरता या ठिकाणी केलेलं आहे. वास्तविक पाहता खरं तर त्यांचं पुण्य त्या ठिकाणी अधिक असेल म्हणून एवढा मोठा हा कार्यक्रम नामस्मरण होत असतं. नाहीतर बरीच माणसं मरून जातात, वर्षश्राद्धसुद्धा होत नाही महाराज. उगं केलं म्हणायला करतात लोक वर्षश्राद्ध, परंतु एवढे वारकरी एकत्रित करून या वारकऱ्यांना सगळ्यांना बोलवून हा हरिकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या असीम कृपेने त्यांना पुढील गती चांगली प्राप्त नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण आजच्या या कीर्तनाचं सर्व जे काही नामस्मरणाचं पुण्य आहे त्यांच्या पुढील गतीसाठी आपण श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी समर्पित करणार आहोत बरं का. ज्ञानेश्वर माऊली भजन झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर मगच आपण एकेकानं या फोटोला त्या ठिकाणी पुष्प व्हायचे बरं का.